या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या जमिनीचा डिजिटली साइंड सातबारा हा कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी बिनधास्त वापरू शकता आणि हा सातबारा डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे ती खूप इझी आहे। तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जसं की तहसील ऑफिस, भूमी अभिलेख कार्यालय किंवा तलाठी कार्यालय इथे कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही घर बसल्या सुद्धा हा डिजिटली साइंड सातबारा इथे मिळवू शकता। सर्वप्रथम mahabhoomi.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे। या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा शेअर करणार आहे। त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती येऊ। या वेबसाईटवरती आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला डिजिटली साइंड सातबारा 8 फेरफार प्रॉपर्टी कार्ड ई रेकॉर्ड्स, तर ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे एक नवीन वेब पेज ओपन होईल। या वेब पेजवरती इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे। तर इथे रेग्युलर लॉग इन, जर तुमचं इथे अकाउंट असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इन थ्रू तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहेत यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथे कॅप्चा एंटर करून लॉग इन करू शकता किंवा अगदी शॉर्टकट म्हणजे OTP बेस्ड लॉग इन। तर इथे आपण OTP बेस्ड लॉग इन करू। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होईल। इथे आपल्याला काही माहिती भरायची आहे, जसं की आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तुमची जमीन किंवा तुमचं गाव ज्या भागामध्ये आहे तर तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं विलेज जे आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जर सर्वे नंबर किंवा गट नंबर जो आहे तो इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे परत एकदा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज येईल की हा सातबारा जो आहे तो 19/6/2023ला डिजिटली साइन झालेला आहे, तर तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे का। तर इथे ओके वरती क्लिक करायचं। ओके वरती क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडचं बटन आहे। इथे आपल्याकडे ऑलरेडी बॅलन्स आहे, इथे तुम्ही बघू शकता 105 रुपये बॅलन्स आहे आपल्या अकाउंटला। आणि जर तुमच्या अकाउंटला बॅलन्स नसेल तर तुम्ही इथनं या लिंकवरती क्लिक करून रिचार्जसुद्धा करू शकता। तर आता मी इथे 853 नंबरचा जो सर्वे नंबर किंवा गट नंबर जो आहे त्याचा सातबारा मी इथनं डाउनलोड करतो आहे। इथे डाउनलोडवरती मी क्लिक केलेलं आहे। डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर हा सातबारा जो आहे तो आता आपला इथे डाउनलोड होताना तुम्हाला दिसेल। तर इथे बघू शकता 853 नंबरचा जो सातबारा आहे तो इथे याची PDF डाउनलोड झालेली आहे आणि हा डिजिटली साइन सातबारा आहे। इथे QR कोड आहे, त्यानंतर ग्रीन कलरचा टिक मार्कसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतोय। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा हा घर बसल्या अगदी कुठेही न जाता हा मिळवू शकता। याच्यासाठी तुम्हाला साधारण 15 रुपये चार्जेस ऑनलाईन आकारले जातात। तर आता तुम्ही बघू शकता की माझा जो बॅलन्स होता तो याच्या आधी 105 रुपये होता आणि यातनं 15 रुपये कट झाले, त्यामुळे आता 90 रुपये माझा बॅलन्स राहिलेला आहे। फक्त 15 रुपयांमध्ये डिजिटली साइंड सातबारा तुम्हाला इथे घर बसल्या मिळतोय आणि याच्या थ्रू तुम्ही कोणतेही शासकीय कामासाठी हा सातबारा यूज करू शकताय। आणि हा सातबारा ज्या दिवसापासून काढलेला असतो तेव्हापासून पुढले 3 महिने हा सातबारा चालू शकतो। त्यामुळे तुम्हाला याच्यावरती कोणाची सिग्नेचर किंवा कोणाचा सही शिक्का घेण्याची गरज नसते, कारण इथे QR कोडसुद्धा दिलेला असतो। सो हा QR कोड जर स्कॅन केला तर त्यांना हा सातबारा आपण कधी काढलेला आहे त्याची सगळे रेकॉर्ड किंवा सगळी माहिती त्यांना मिळून जाते आणि हा सातबारा तुम्ही बिनधास्त कोणत्याही शासकीय कामासाठी आरामात यूज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही या वेबसाईट थ्रू इतर अनेक वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा सुद्धा लाभ घेऊ शकता, जसं की डिजिटली साइंड सातबारा आत्ता आपण बघितला, 8 फेरफार प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ई रेकॉर्ड्ससुद्धा तुम्ही याच्या थ्रू मिळवू शकता। त्याचबरोबर जमिनीची मोजणी, आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे ई मोजणी वर्जन 2। तर याच्यामध्ये साधारण तुमची जी जमिनीची मोजणी आहे ती साधारण 3 महिन्यामध्ये केली जाते। तर हे सगळे ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता। येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यावरती सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका।